नमस्कार, सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण खूप सारे लेयर्स सुटलेला क्रिस्पी आणि चविष्ट असा लच्छा पराठा कसा तयार करायचा त्याचे 2 प्रकार बघणार आहोत। तर रेसिपी आवडली तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राइब मात्र नक्की करा। तर तुम्ही सुद्धा दररोज चपात्या साध्याच करून खाऊन कंटाळला असाल आणि नवीन काहीतरी खावंसं वाटत असेल आणि कमी मेहनतीमध्ये तयार होणारा हा पराठ्याचा प्रकार नक्की करू शकता। यासाठी सर्वात अगोदर एका गोल भांड्यामध्ये 2 कप कणिक घेतली, म्हणजेच गव्हाचं पीठ चाळून घेतले आणि त्यामध्ये अर्धा चमचा ओवा असा हातावर चोळून घातला आणि चवीपुरतं मीठ घालायचं। तर गव्हाच्या पिठाच्या ठिकाणी तुम्ही मैदा सुद्धा वापरू शकता किंवा मग 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप मैदा असं प्रमाण सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आता हे सर्व जिन्नस एकत्र करायचे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला कणिक मळायचे। पाणी मात्र या ठिकाणी थोडं थोडंच घालायचंय, यात एकदाच खूप सारं पाणी घालायचं नाही। आता याला व्यवस्थित मळून घ्यायचं। नेहमीच्या चपातीची कणिक जशी आपण मळतो ना त्याच पद्धतीनं ही कणिक सुद्धा मळून घ्यायची। खूप जास्त घट्ट किंवा सैलसर करण्याची गरज नाही। आता इथं आपली कणिक मळून झालीये, याला थोडंसं तेल लावून घेऊ। साधारण 1 चमचाभर तेल या ठिकाणी लावून घ्यायचं। तर आपण जेव्हा पराठ्यासाठी कणिक मळतो तेव्हा तेलाचा वापर या कणकेमध्ये करायलाच पाहिजे, त्यामुळे पराठे आपले चवदार होतात आणि मऊ सुद्धा होतात। तेलाऐवजी तूप सुद्धा या ठिकाणी लावू शकता। कणिक मळून झाली, आता याला एक 15 ते 20 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। या मधल्या वेळेत आपण किचन मधली दुसरी कामं करू शकतो। आता 15 मिनिट झालेली आहेत कणिक मळून। आता आपली ही कणिक चांगली मुरलेली आहे। आता आपण थोडासा तेलाचा हात लावून याला पुन्हा चांगलं मऊसर होईपर्यंत चांगलं मळून घेऊ। हे बघा, अशा पद्धतीनं याला चांगली मऊ केली ना की आपले पराठे सुद्धा अगदी मऊसूत आणि क्रिस्पी सुद्धा होतात। आता कणिक चांगली मऊ झाली आहे। आता यातला एक उंडा तोडून घ्यायचा। तर लच्छा पराठा आपला मोठाच असतो, त्यामुळे नेहमीच्या चपातीच्या उंड्यापेक्षा हा उंडा आपल्याला थोडासा मोठाच तोडून घ्यायचा आहे। आता नेहमी चपाती लाटतो त्याप्रमाणे कोरड्या पिठामध्ये हा उंडा घोळवून घ्यायचा आणि याची शक्य तेवढी पातळ पोळी लाटायची। आवश्यक असेल तसं ते पीठ लावून घ्यायचं थोडंसं कोरडं आणि याची पातळसर पोळी लाटायची। आपण नाश्त्यासाठी किंवा जेवणात दररोज चपात्या करतो। गरम चपाती सुद्धा छानच लागते, पण रोज रोज सारखीच पोळी किंवा चपाती करण्यापेक्षा अशा प्रकारे कधी कधी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने पराठे तयार केले तर तुम्हाला सुद्धा आवडतील आणि घरच्या सर्व मंडळीला सुद्धा खूप आवडतील। आता आपली पोळी पूर्ण लाटून झालेली आहे। यावर आता तूप लावून घेऊया। तुपाऐवजी तुम्ही इथं तेल सुद्धा लावू शकता, पण तुपामुळे पराठ्याची चव मात्र छान लागते, त्यामुळे इथं मी साजूक तूपच लावले। आता हे तूप चांगलं पसरवून घ्यायचं। पोळीच्या अगदी कडेपर्यंत हे तूप पसरले गेलं पाहिजे, जेणेकरून आपल्या पराठ्याचे लच्छे किंवा मग ते पदर सुटायला मदत होईल। आता यावर थोडंसं कोरडं पीठ भुरभुरवायचं आणि आपण पेपरचा पंखा जसा करतो ना, शाळेत असताना करायचो ना, त्याच पद्धतीनं याच्या अशा घड्या घालायच्या। हे बघा, अशा पद्धतीनं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे याला असं फोल्ड करून घ्यायचं। आता याला थोडंसं खेचत थोडं थोडं असं याला दाबून घ्यायचं। खूप जास्त प्रेस करायचं नाही, त्यामुळे मग ते पदर एकमेकांना चिकटून बसतात। आता याची अशा पद्धतीने गुंडाळी करायची आणि उंडा तयार करायचा आणि याचं शेवटचं टोक जे आहे तो उंडाच्या खालच्या बाजूला असं दाबून घ्यायचं आणि हलक्या हातानं वरून प्रेस करायचं। सर्व ही कामं आपल्याला हलक्याच हातानं करायची, नाहीतर मग त्याचे पदर एकमेकांना चिकटून बसतात। आता पोळी सुद्धा आपल्याला याची किंवा पराठा हलक्याच हाताने लाटायचा आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता, लागेल एवढंच पीठ लावायचं कोरडं आपल्याला, खूप जास्त पीठ सुद्धा इथं वापरायचं नाही। आणि हा पराठा खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ सुद्धा करायचा नाही, मध्यम साईजचा असा या पद्धतीनं पराठा लाटायचा आहे। आता दुसरा पराठा आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीनं करणार आहोत। तर सुरुवातीला पहिल्यासारखाच याला पण पातळ पोळी लाटून घ्यायची आणि यावर सुद्धा तूप घालायचं। तूप चांगलं कळेपर्यंत लावून घ्यायचं। आता आपण हा पराठा थोडा मसालेदार बनवणार आहोत, तर त्यासाठी थोडासा लसूण सुद्धा बारीक कट करून घ्यायचा किंवा मग छोट्या किसणीने किसून घ्यायचा आणि चिली फ्लेक्स घालणार आहोत आपण याच्यावर। पण सुरुवातीला अगोदर यावर थोडंसं मीठ पसरवायचं, जेणेकरून याची चव अजून वाढेल, कारण की आपण यावर तिखट सुद्धा वापरणार आहोत, त्यामुळे थोडं मीठ घालायचं
आता बारीक कट करून घेतलेला लसण घातला आणि हिरवी मिरची सुद्धा तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता। आता यावर चिली फ्लेक्स घातलं। चिली फ्लेक्समुळे हा पराठा दिसायला खूप सुंदर दिसतो। यावर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेगवेगळे मसाले सुद्धा वापरू शकता, कधी सांबर मसाला किंवा मग कोणताही मसाला घालू शकता। आता सर्वात शेवटी हिरवीगार ताजी कोथिंबीर घातली आणि पूर्वीप्रमाणेच अशा याच्या सुद्धा घड्या किंवा प्लेट्स करून घ्यायच्या। मसाला आतल्या बाजूला असावा आणि विरुद्ध बाजूने याच्या प्लेट अशा दुमडून घ्यायच्या। व्हिडिओ तर दिसतच आहे, त्याच पद्धतीनं करायचं आणि याला सुद्धा थोडंसं लांबवून घेऊया। हे बघा अशा पद्धतीनं आणि थोडंसं प्रेस करायचं। आता पहिल्या पराठ्याप्रमाणेच याची सुद्धा गुंडाळी करायची आणि शेवटचं टोक खालच्या बाजूला अशा पद्धतीनं दाबून घ्यायचं। उरलेले पडलेले सर्व मसाले याच्यावर चिकटून टाकायचे पोळपाटावरचे आणि आता कोरड्या पिठामध्ये उंडा घोळवून घ्यायचा आणि हा सुद्धा उंडा आपल्याला हलक्या हाताने लाटायचा आहे। खूप जास्त पातळ करायचा नाही, प्रेशर देऊन सुद्धा याला लाटायचं नाही। जेवढ्या हलक्या हाताने लाटू तेवढं आपलं ही पोळी म्हणजे याचे पदर सुटायला मदत होते। आता दोन्ही प्रकारचे पराठे आपले लाटून झालेले आहेत। आता आपण याला भाजून घेऊया। सुरुवातीला प्लेन पराठा आपण भाजणार आहोत। तर तवा गॅसवर ठेवायचा, मध्यम गरम तवा करायचा। आता एका बाजूने हलकासा पराठा भाजून झाला की याला पलटवायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं। आता यावर तूप लावून घ्यायचं, तूप भरपूर लावायचं। तुपामुळेच आपला हा पराठा खूप छान लागतो। गॅसची फ्लेम हाय टू मीडियम करायची। खूप कमी गॅसवर पराठा भाजला तर पराठा कडक होतो, क्रिस्पी होत नाही। त्यामुळे मध्यम गॅसवर पराठा करायचा, त्यामुळे तो क्रिस्पी होतो। आणि याला आपण पुन्हा पलटूया आणि पुन्हा दुसऱ्या बाजूने सुद्धा तूप भरपूर लावून घ्यायचं। आता आपला हा पराठा पूर्णपणे तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता याची लेयर कशी सुटलेली आहेत। अगदी छान दिसायला इतका सुंदर दिसतो, तसा चवीला सुद्धा हा पराठा खूप छान लागतो। हे बघा प्रत्येक पदर वेगळा झालेला आहे आणि खूप कमी वेळेत कमी मेहनतीत हा पराठा तयार करून होतो। आता याच सेम पद्धतीने आपण लसण मिरचीचा पराठा सुद्धा भाजून घेणार आहोत। दोन्ही बाजूने चांगला शेकवायचा। पराठा भाजत असताना कुठेही गॅस कमी करायचा नाही। भरपूर सारं तूप याला लावायचं आणि हा पराठा सुद्धा खरपूस भाजून तयार होतो। खूप सुगंध घरभर दरवळत आहे। तर तुम्ही सुद्धा असा पराठा करून बघा आणि याचे लेयर सुद्धा तुम्ही बघू शकता किती सुंदर पडलेले आहेत। हे बघा अगदी प्रत्येक पदर याचा मोकळा झालेला आहे। अशा पद्धतीनं अगदी पोळ्या करायला बसल्यावर सुद्धा तुम्ही हा पराठा सहज करू शकता। तर नक्की करा आणि कसा झाला कमेंट करून मला सांगू शकता। तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। नंतर भेटूया अशाच एखाद्या सुंदरशा रेसिपीसोबत।